यवतमाळात अहंकार चित्रपटाचा भव्य शुभारंभ 10 एप्रिलला सामाजिक संदेश देणाऱ्या कथेला प्रेक्षकांचा प्रतिसाद अपेक्षित। यवतमाळ अहंकार हा सामाजिक आशयावर आधारित मराठी चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी यवतमाळ शहरातील एलिमेंट स्क्वेअर येथे प्रदर्शित होणार असून या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन चित्रपटाचे निर्माते शिवाजी गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केले। तरुण मुलींनी भावनेच्या आहारी जाऊन एखादी चुकीची पावले उचलल्यास त्याचे परिणाम काय होऊ शकतात आणि अशा प्रसंगी योग्य विचार कसा करावा यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे। समाजाला जागरूक करणारा आणि वास्तववादी संदेश देणारी कथा हे या चित्रपटाचे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे निर्मात्यांनी सांगितले। या चित्रपटात नितेश ललित, दिव्या भक्त, अनिश बनसोड, चारुलता पावसेकर, श्रद्धा, मारुती नाईक, साहिस्ता खान, सारला इंगळे आदी कलाकारांनी मनापासून काम केले आहे। विशेष म्हणजे यवतमाळची विदर्भ कन्या क्रांती धोटे प्रथमच एका प्रभावी भूमिकेत प्रेक्षकांसमोर झळकणार आहे। चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहेत। लग्नाची सुपारी, वाघिणी झेप घे आणि ठसकेबाज बैठकीची लावणी राजसा मज जवळ ही गाणी ठेका धरायला लावणारी असल्याचे सांगण्यात आले। संवाद अत्यंत प्रभावी असून ते वास्तव जीवनाशी जोडलेले असल्यामुळे प्रेक्षकांना हा प्रसंग आपल्या आयुष्यात घडू शकतो का असा विचार करायला भाग पाडतात। या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण भागत यांनी केले असून कथा साधी असली तरी मांडणी प्रभावी आहे। उत्कृष्ट संगीत आणि दमदार लेखनामुळे चित्रपट अधिक परिणामकारक ठरतो। चित्रपटाचे चित्रीकरण यवतमाळ, जांब, कलेक्टर कार्यालय, वन विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय अशा विविध ठिकाणी करण्यात आले असून स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य लाभल्याचे निर्मात्यांनी नमूद केले। यवतमाळकरांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि स्थानिक कलाकार व निर्मात्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन अहंकार चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून करण्यात आले आहे। खरं पाहिलं तर सिनेमाशी माझी खूप जुनी नाळ जुळलेली आहे। माझे वडील विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांनी त्या काळामध्ये जागो सिनेमा काढला होता। या संदर्भात बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आणि अतिशय उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट प्रोडक्शन, उत्कृष्ट ॲक्टिंग, उत्कृष्ट सॉंग्स आणि उत्कृष्ट स्टारकास्ट, उत्कृष्ट स्टोरी असा तो जागो सिनेमा होता आणि आपल्या विदर्भाच्या जवळपास सगळ्याच थिएटर्समध्ये तो प्रकाशित झाला होता आणि त्यावेळेस धोटेसाहेब खासदार होते। त्याच्यामुळे जनतेचा अफाट प्रतिसाद त्याला मिळाला होता आणि त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हेच की सिनेमाशी माझी फार जुनी जुळलेली नाळ आहे। आणि त्या पिक्चरमधलं ते एक सॉन्ग होतं, अंत न देखो गरीबो का ये ज्वालामुखी भडक जाएगा, ते फार प्रसिद्ध झालं त्या काळामध्ये। आणि त्या चित्रपटाचं पण वैशिष्ट्य हेच होतं आणि आज आमचा जो चित्रपट आहे अहंकार त्याचं वैशिष्ट्य पण हेच आहे की विदर्भाच्या मातीमध्ये त्याची शूटिंग झालेली आहे। त्याच्यामधील कलाकार सगळे आपले विदर्भातले आहे। स्टोरी जी आहे ती एक सामाजिक संदेश देणारी ती स्टोरी आहे आणि खरं पाहिलं तर आपलं विदर्भ जी भूमी आहे ही कलाकारांची भूमी आहे, परंतु आपल्या विदर्भातील कलाकारांना तेवढा चांगला स्टेज उपलब्ध नाही आहे, तेवढं चांगलं एक्सपोजर उपलब्ध नाही आहे आणि म्हणून तो दृष्टिकोन ठेवून मी आमचे जे प्रोड्युसर आहे गायकवाड सर आणि जे आमचे डायरेक्टर आहेत भगत सर यांना मी विनंती केली होती की कलाकार घेताना आपण इथल्या विदर्भातील कलाकारांना जास्त प्राधान्य द्यावं आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि नियर अबाउट सगळेच कलाकार आपल्या विदर्भाच्या मातीतले आहेत आणि त्यांना एक चांगला स्टेज आम्ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे। एक ॲक्टिंग करण्यासाठी त्यांना एक चांगली संधी आमचे गायकवाड सर आणि भगत सर यांच्या मार्फत अहंकार सिनेमामध्ये त्यांना त्यांचं कला दाखवण्याची, त्यांचे गुण दाखवण्याची त्यांना एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी मिळालेला आहे।